आणि नंतर महत्त्वाची बातमी समोर येते। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये पावसामुळे गळती होती। अंबाबाई मंदिरात सुरू असलेल्या संवर्धन कामादरम्यान छतातनं गळती आल्याचं समोर आले। त्यामुळे संवर्धनाच्या गुणवत्तेवर मोठं प्रश्नचिन्ह या निमित्तानं उपस्थित झालेलं आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर जोडले गेलेले आहेत। रणजित, अत्यंत धक्कादायक प्रकार इथं समोर आलेला आहे। संवर्धनाचं काम सुरू असताना अशा पद्धतीनं गळती, त्यामुळे एकूणच गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। अधिकची माहिती। साम टीव्ही मला बघायला आवडतो, कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या संवर्धनासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आलेला आहे। त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे। एका बाजूला मंदिराला मूर्त स्वरूप, पूर्वी स्वरूप देण्याचा दावा केला जात होता। मात्र गेल्या 8 दिवसांमध्ये जो मुसळधार पाऊस पडला, या पावसामुळे मंदिराच्या छताला आणि अनेक पिलर्सला गळती लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। शेकडो वर्षाचं मंदिर आहे, अनेक वेळा मोठे पावसाळे झाले, मात्र त्यावेळी मंदिरात कधी गळती लागली नाही। मात्र आता काम सुरू असताना जी तोडफोड झाली, जे बदल करण्यात येत आहेत, त्यामुळे ही गळती लागल्याचा आरोप भाविकांनी केलेला आहे। आणि या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की मंदिरात येणारे जाणारे जे पिलर्स आहेत, आपण ज्या मार्गातून जातो त्या ठिकाणी मोठी गळती लागलेली आहे। त्यामुळे आता इथून पुढे जेव्हा काम संवर्धनाचं पूर्ण होईल, त्यामुळे छतातून लागणारी गळती पूर्ण काढण्यात येईल का आणि मंदिराला पुन्हा स्वरूप मिळेल का, अशी शंका सुद्धा या निमित्तानं व्यक्त होतीये। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने या संदर्भात कुठली माहिती समोर दिलेली नाही, त्यामुळे भाविकांमध्ये आता संताप व्यक्त होताना दिसतोय। जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय अंबाबाई मंदिरामध्ये संवर्धनाचं काम एका बाजूला सुरू असताना दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं गळती लागलेली आहे आणि यामुळेच या संपूर्ण कामाच्या गुणवत्तेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय।